जय भीम, जय शिवराय सर्वांना. मी जयश्री सारी डिझाईन आणि स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. जसं का तुम्ही बघू शकता, हे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केलेला ब्लाऊज आहे, म्हणजे कपडा आहे. त्याला ना मी बघू शकता तुम्ही गळ्याच्या ठिकाणी थोडी टीप लावून घेतलेली आहे वरती. प्रिंट आलेली असते ना, एम्ब्रॉयडरी वर्कचे केलेलं ब्लाऊज असते ना, त्याची समोरचा गळा किंवा मागचा गळा हा खूप ब्रॉड असतो. तो कमी करण्यासाठी ना मी मधोमध एक टीप मारलेली आहे आणि नंतर ते जॉईंट करून घेत आहे. आता समोरचा भाग समोर करून एक्स्ट्राचं फॅब्रिक ना कट करून घेत आहे. कटिंग व्हिडिओ हा ना टाकलेला मी, तर स्टिचिंगचाच टाकलेला आहे. कारण एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या ब्लाऊजची खूप साऱ्या नवीन लेडीजला ना अडचण येते शिवताना, त्यामुळे मग हा व्हिडिओ टाकावा असं वाटतं मला. इथून बघा प्रिन्स कटचा शेप घेत आहे. खालून अर्धा इंच घेतला आणि वरून ना थोडं घेत केलेलं आहे प्रिन्स कट राऊंडसारखं. आणि खालचं अस्तर जे आहे ना, तो पूर्ण कटिंग प्रिन्स कटसारखं केलेला आहे आणि तो पार्ट सगळा जोडून घेतलेला आहे. आणि जोडून घेतलेला पार्ट हा आता हा जो पफ केलेला आहे ना, त्याच्या खालून जोडणार आहे. जो प्रिन्स कटचा डाच घेतलेला आहे त्याच्यावरून एक डाग शिलाई देऊन घेत आहे. खूप कडक कपडा होता तो ब्लाऊजचा. खूप दिवस झाले शॉर्टच व्हिडिओ टाकत होते चॅनलवरती. आजचा हा लॉंग व्हिडिओ टाकत आहे. बघा चांगला शेप आलेला आहे, पफ टाईप. आणि खालून अस्तर ही जसं सांगितलं तसं पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे. म्हणजे कट आपला प्रिन्स कटचा भाग असतो ना, तो पण एक शिलाई घेऊन स्टिच केलेला आहे आणि खालून ते जोडत आहे बरोबर. जेणेकरून खालून ना खूप ब्रॉड भाग होता, जसं की कटोरी असते ना किंवा स्पंज असतो त्या टाईपचा, त्याला ना थोडा लुक येतो. तर बघा पूर्ण वरून ना शिलाई मारून घेत आहे, जोडून घेत आहे सगळा कपडा खालचा आणि वरचा. बघा मी कसं ना पूर्ण पफ करत त्याला ना साईडने शिलाई मारून घेत आहे. बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे पूर्ण पफमध्ये हात घाल आणि मग साईडचं पूर्ण शिलाई मारून घेत आहे. ते एक्स्ट्राचं कट करून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. पूर्ण गळ्याचा भाग वगैरे सगळं काही कट करून घेणार आहे नंतर. तर बघा मी स्लीव्स स्टिच करून घेत आहे. पूर्ण स्लीव्स झालेले आहेत. आता मी ना तर काज बटन पट्टी लावून घेत आहे. जसं की तुम्हाला माहीत आहे, काजगर करण्याची पट्टी जी असते ती खालून घ्यावी लागते आणि बटन पट्टी जी असते ती वरून घ्यावी लागते. नंतर मी बटन पट्टी जोडत आहे. आता मला याला हुकच लावायचे आहे, त्यामुळे मी बरोबर मधून एक शिलाई घेत आहे. बघा घेतलेली आहे. आता मी बरोबर गळा मोजून घेणार आहे, समोरचा गळा.
प्रत्येक ब्लाऊजला समोरचा गळा हा मोजून घ्यावाच लागतो. नाही घेतला तर मग परत गळा समोरचा हा मोठा होऊन जातो. तर बघा, समोरची जी बटनपट्टी असते ना ती मापाच्या ब्लाऊजची पूर्ण लावून बघायची आणि थोडं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून परत ना त्याला गोल राऊंड देऊन दोन्ही कट करून घ्यायचे. अशा प्रकारे गोल राऊंड घेऊन कट करून टाकायचं. बघा, चांगला गोल राऊंड द्यायचा त्याला. बघा, पूर्ण राऊंड झालेला आहे. जोडून घ्यायचं बरोबर. खालीवरी झालं तर ते एक्स्ट्राचं कट करून टाकायचं, कारण खालीवरी झालं की ती फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. बघा, थोडं एक्स्ट्राचं कट करत आहे मी. तर बरोबर झालेलं आहे. मी समोरचा गळा हा मोजून घेत आहे, जेणेकरून मोठा व्हायला नको आणि कमी व्हायला नको. आता मी गळ्याच्या पट्ट्या हे जोडून घेत आहे, जेणेकरून आपल्याला गोट मारता येईल. गोठाच्या पट्ट्याही म्हणू शकता तुम्ही, किंवा गोट कसा मारायचा हे पण या व्हिडिओ थ्रू तुम्ही शिकू शकता. त्याचे पूर्ण पार्ट एक एक करून दिले असते मी, पण पूर्ण एकामध्येच कवर केलेलं आहे. इथे बघा, गळ्याला पट्टी कशी जोडायची. समोरून घ्यायची मडकून थोडी आणि घ्यायची फोल्ड करून गोल राऊंड घ्यायचा. दोन्हीकडचे गळे ना समोरच्या गळ्यांना पट्टी लावून घ्यायची. बघू शकता तुम्ही, पट्टी झालेली आहे ऑलमोस्ट. त्याला थोडे डास द्यायचे, थोडे थोडे कट्स मारून घ्यायचे, जेणेकरून गोठा व्यवस्थित फोल्ड होईल. थोडे थोडे असे डास मारून घ्यायचे आणि जास्तही मध्ये नका घालू, जेणेकरून मग कपडा पूर्णच कट होऊन जातो. थोडं थोडं घ्यायचं, म्हणजे शिलाईच्या अलीकडं आपण जी गोठाला म्हणजे त्या पट्टीला जी शिलाई दिलेली आहे त्या शिलाईच्या अलीकडे घ्यायचं, पलीकडे जाऊ द्यायचं नाही. कट्स दिले झालेले आहेत. आपण गोट मारून घेऊया. गोट कसा मारायचा, खालचा जो भाग असतो ना तो पूर्ण फोल्ड करायचा वरच्या ह्याच्यात, आणि मग तो असा राऊंड येतो गोल गोल. त्याने ना फिनिशिंग खूप छान येते आणि गोटही खूप छान दिसतो. बघू शकता तुम्ही मी कशी फोल्ड करत आहे. जो खालचा भाग आहे ना तो प्रेस करायचा त्यामध्ये, जेणेकरून तो झाडसर होतो थोडा गोट आणि छानही दिसतो.
बघा एक साईडचं झालेलं आहे. आता दुसरा आपण त्याच प्रकारे गोट मारून घेऊ. थोडा टाईम लागू द्या, पण थोडं म्हणजे फिनिशिंगने काम करा. जसं की माझा गोट बघा कशा प्रकारे आला आहे, तशा प्रकारे तुमचाही आला पाहिजे. जर तुम्ही नवीन असाल तर मी तर म्हणेन की गोठाची खूप जास्त प्रॅक्टिस करा. नेहमी माझ्या ऑफलाईन स्टुडंटलाही सांगत असते की गोटाची प्रॅक्टिस करा, जेणेकरून गोट खूप छान दिसेल आणि फिनिशिंग सगळी ब्लाऊजची गोठावर असते. सॉरी. ऑलमोस्ट हा पण गोट पूर्ण मारून होत आहे. आता मी ना आपले हुक लावण्यासाठी जे घर असतात ना ते करत आहे. त्याच्यासाठी मार्किंग करून घेत आहे की किती किती मार्किंगवर आपल्याला ते घर करायचं आहे. घर होल काही म्हणू शकता तुम्ही. बघा मी कशा प्रकारे घेत आहे. जी लाईन आखली आहे तिथून वर घ्यायचं, परत तिथं स्टॉप सुई टेकवायची खाली आणि परत तिथून एक शिलाई घ्यायची, परत सरळ एक परत सुई टेकवायची, परत रिटर्न यायचं, परत आपल्या सुरुवातीच्या जागेवर यायचं. बघितल्यास लक्षात येईल. व्हिडिओ सगळा बघा, स्किप न करता बघा. आणि तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जर शिकायची इच्छा असेल तर तुम्हाला रोज माझे व्हिडिओ मिळतील. व्हिडिओ अजून बाकी आहे, सो स्किप न करता बघा. बघा पूर्ण झालेलं आहे माझं. आता आपण हे पार्ट मागच्या पार्टला जोडून घेणार आहोत. इथे बघा मी लटकन बनवून घेत आहे. बंद लटकन वगैरे असतात ना ते लटकन बनवून घेत आहे. आणि हे लटकन तुम्हाला खूप फिनिशिंगमध्ये बनवता येतील. हा जर व्हिडिओ बघितला तरी बघा मी कशा प्रकारे बनवत आहे. बघा दिसते का, खालचा भाग हा दिसत नाही बिलकुल. अशा टाईपचं जर केलं तर आपण बघतो की नॉर्मली जे बंद असतात त्याला लटकन असतात, त्याचे दोरे निघतात मधून. तर हा पूर्ण हाईट झालेला आहे तो दोऱ्याचा भाग. परत एक करून दाखवते मी, कारण तो थोडा फास्ट झालेला आहे. इकडे बघा तो बंद आहे ना, तो मध्ये ठेवायचा. सुरुवातीला शिलाई मारून घ्यायची, परत वर घ्यायचं, तिथं स्टॉप करायची, परत समोर. आता इथे स्टॉप करायचं आणि तो पूर्ण केलेला भाग वरती काढायचा. पूर्ण असा खोलून घ्यायचा आणि परत त्याला रिपीट करायचं. बघू शकता तुम्ही, काढलेला आहे मी. आणि तो वर काढलेला भाग आणि खालचा राहिलेला भाग हे दोन्ही मिक्स करायचे. आणि जसं आपण लटकनला शिलाई मारतो तशी थोडी वरून मारून घ्यायची. थोडा फोल्ड केलेला आहे भाग, थोडा खाली ओढलेला आहे. तुम्ही बघू शकता नुसती वरून एक शिलाई मारलेली आहे थोडी. हे बघा
झालं ना पूर्ण फिनिशिंगने. नक्की ट्राय करा. आता मी त्याच्यावरती ना 2-3 असे करून घेतलेले आहेत. आम्ही साध्या पद्धतीने करत आहेत. वरचे आणि खालचे 2 जे केलेले आहेत तो पूर्ण फिनिशिंगने केलेले आहे. ती पद्धत नक्की एकदा यूज करून बघा. दोन्ही आपले लटकन तयार झालेले आहे. बघू शकता तुम्ही कसे झालेले आहेत तर. जोपर्यंत मी लटकन बनवत आहे, कोणी लाईक केलेलं नसेल तर लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज सपोर्ट करा. बघा 3 केलेली आहे. हे बघा दोन्ही झालेले तयार. कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. इथे बघा मी शोल्डर जोडलेले आहेत दोन्हीही. बघू शकता तुम्ही मी शोल्डर कशा प्रकारे अटॅच केलेला आहे. हे जे वर बघता ना तुम्ही ते पूर्ण असं ना मध्ये आलं होतं, म्हणजे शोल्डर त्याचं खूप मोठं, समोरचा गळा खूप मोठा, हा खूप अटॅच करून करून मी ब्लाऊजवर पूर्ण वर्क आणलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मी स्लीव्स लावून घेत आहे. स्लीव्स लावून घेतलेले आहेत आणि फिटिंग टाकून घेत आहे. थोडं फास्ट केलेलं आहे कारण व्हिडिओ हा खूप मोठा होऊ लागला त्यामुळे. तर बघा फिटिंग कशी टाकत आहे. तुम्ही अशा प्रकारे नक्की ट्राय करा, जेणेकरून फिनिशिंग खूप छान दिसते फिटिंगची. बघू शकता तुम्ही फिटिंग टाकत आहे. ओके, थँक्स फॉर वॉचिंग.